श्रीकृष्णाय दोष दीपकवरा विज्ञान लीला करा श्री दत्तानुशिवंशा त्रिकुमरा श्री चक्रपाणी परा श्रीमद्वारावतीचरा प्रभुपरा निर्लेप जीवोधरा श्रीमच्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मायबाबा, काल आपण पाहिलं की जीवाने अस्थिपरीचं आचरण केल्यानंतर विकार स्वभाव मात्रे निरालंबी परमेश्वराचं चिंतन करत जर जन्म शपला तर परमेश्वर त्या साधनवंताला सुखी श्रीमंताच्या घरी जन्म देतो आणि तिथून 12 वर्षाला काढून घेऊन जातो. आणि जो परमेश्वर काढून घेऊन जातो त्या परमेश्वराला स्त्रीमूर्ती असे म्हणतात. त्या परमेश्वराला श्रीमूर्ती अशी म्हणतात. आणि नंतर तो परमेश्वर जीवाला त्या साधकाला शब्द अप्रोक्ष ज्ञान देतो. कसा देतो? त्या सकाळी मळाचे परिचारण करून त्याचे अनादी अद्या आणि आद्यमळ आणि वरी सर्व मळ असतात. खाली जीव असतो, जीवावर अनादी अद्या, अनादी अद्यानंतर आद्यमळ आणि आद्यमंतानंतर 81 कोटी 6,09 देवतेचे मळ असतात. आणि त्या मनाचे परिचारण करून परमेश्वर जीवाला त्या अनादी अद्याला आद्यमळाला छिद्र पाडतात आणि खाली जीवस्वरूप शुद्ध जीवस्वरूप असते त्याला सत्ता ज्ञानाचा संचार करतात. आणि मग सत्ता ज्ञानाचा संचार झाल्यावर काय होते तर त्या सतज्ञानी अशेष कर्मजानी असं म्हणजे अनंत सृष्टीचे अनंत कर्म कळतात. त्याला कर्मशाळी उपाय जाणे, येथे विघ्न जाणे, विघ्नोपशमी जाणे. आणि मग तो त्या कर्म कसे शाळावं तर ते कर्म शाळतो, सन्निधानी शाळतो किंवा असन्निधानी शाळतो. तर सन्निधानी तोकड्यानी बहुतशाळी आणि असन्निधानी जे जेतलुनी शाळावे ते निशाळी. सत्ताज्ञानी विकारसृष्टी कर्मसृष्टी अधीना होती दैवयज्ञ. आता विकारसृष्टी कर्मसृष्टी दैवसृष्टी असे 3 देवतेचे विभाग पाडलेले. तर 1 ते 72 देवता जे आहेत त्यापैकी 36 कोटी देवता ज्या आहेत त्या स्त्री आहेत त्याला विकारसृष्टी म्हणतात. 36 कोटी देवता पुरुष आहेत त्याला कर्मसृष्टी म्हणतात. आणि 5 ते 9 स्थानीच्या देवता 9 कोटी 6,10 देवता त्यांना दैवसृष्टी असे म्हणतात. तर विकारसृष्टी कर्मसृष्टी ह्या अधीन होतात आणि दैवसृष्टी मात्र अप्रोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्याला विघ्न म्हणतात. तर ते कसे विघ्न करतात हे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी उद्या तुम्हाला सांगेन. तर दैव विघ्न तर ब्रह्मादिक जे सत्य कैलास वैकुंठीचे ज्या देवता आहेत म्हणजे कोणत्या ब्रह्मा विष्णू महादेव ते 3 जण बी येतात अप्रोक्ष ज्ञानीकडं. ब्रह्मादिक आपल्या पदाने यावे येते मग चला म्हणतात आमच्याकडं आम्ही तुम्हाला आमचं सुख देतो न्यायवती परंतु त्याची वासही न पाहे. पण तो अप्रोक्ष ज्ञानी आहे त्याला सूच्या झालेली असती. तर म्हणजे त्याला असं वाटतं त्याला असा म्हणजे दृढनिश्चय झालेला असतो त्याचा की मला आता मोक्ष मिळणार. आणि त्यामुळं तो त्या देवतेचं ऐकत नाही परंतु त्यांची वासही नाही पाहिजे त्याच्याकडे बघत पण नाही. अष्टभैरव येतात मग नंतर. तर अष्टभैरव म्हणजे कराळी विक्राळी उमापती पशुपती सदाशिव ब्रह्मा विष्णू महादेव हे पण येतात. आळविती ढंढळविती परी तो जैसा काही तैसाची म्हणजे तो काही त्याला हलत बी नाही आणि त्याला बोलत बी नाही. आणि मग पुन्हा नंतर 8 आणि 9 स्थानीच्या देवता येतात म्हणजे विश्वरूप आणि चैतन्य. ह्या देवतांना काय आहे त्या देवतांना म्हणजे वाचा नाही. कारण 8व्या देवतेची मूर्ती जी आहे ती कासवाकार मूर्ती आहे. तिची ब्रह्मंडस्थ मूर्ती कासवाकार आहे. आणि
चैतन्यमाया जी आहे 9वी देवता ती तर तिला मूर्ती नाही, ब्रह्मांडस्थ मूर्ती, तिचं स्वरूप आहे चिज्जड माया. तर त्या ज्या देवता आहेत त्याला स्वरूप नाही, त्याला वाचा नाही, त्यामुळं त्या बोलू शकत नाहीत. आणि मग ते काय करतात, आपला जो आनंद आहे तो ब्रह्मतुल्य आनंद विघ्न म्हणून विघ्न करण्यासाठी त्या अप्रोक्ष ज्ञानाच्या हृदयात सोडून देतात. आणि मग तो काही आनंद तो घेतो बी आनंद घेत नाही तो. आणि मग काय होतं आहे, विद्या म्हणजे परमेश्वर, विद्या म्हणजे परमेश्वर, अविद्या म्हणजे देवता आणि पुरुष म्हणजे अप्रोक्ष ज्ञानी आहे. या तिन्ही ते विद्या प्रकाशी म्हणजे या तिन्हीचं ज्ञान आपल्याला ब्रह्मविद्या शास्त्रातून होते. आणि मग तो विद्याधीन होतो. आणि मग आपल्याला ते ज्ञान झालं की मग तो जो अप्रोक्ष ज्ञानी आहे नाही का, तो विद्याधीन म्हणजे परमेश्वराच्या अधीन होतो. विद्याधीन होय या परियोगी होतो. मग परमेश्वर त्याशी सामान्य दान करते. सामान्य ज्ञान, मग त्याला सामान्य म्हणजे दुसऱ्या अप्रोक्ष सामान्य दोन ज्ञान झाले ते जोड. आता अप्रोक्ष आणि सामान्य दान करते. सामान्य ज्ञानी विकारसृष्टी कर्मसृष्टी वेगळा होय म्हणजे वेगळा होय म्हणजे त्या कर्मसृष्टी आणि 36 आणि 72 कोटी देवतेचे मळ निघून जातात. आणि 36 आणि 72 कोटी देवता त्या जीवाला बघू शकत देखील नाही. कारण देवता ह्या जीव एवढा सूक्ष्म आहे की तो मायाला देखील दिसत नाही, तर इतर देवताला काय दिसत. आणि मग माया ही अनादेवाद्वारे भक्ती जीवाला आणि खालील देवता जे आहेत त्या मळाद्वारे बघतात. आणि या 36-72 कोटी देवतेचे मळ निघून गेले. विकारसृष्टी कर्मसृष्टी वेगळा होय म्हणजे मळून निघून गेले. मग ते त्याला बघू बी शकत नाही. आणि दैवसृष्टी तिथं मात्र अधीन होतात. कारण शब्दज्ञानामध्ये 72 कोटी देवतेची सत्ता येते, जीवाजवळ ताकद येते. अप्रोक्षामध्ये चिज्जड माया येते. आणि सामान्य ज्ञानामध्ये अव्यक्त माया एवढी एक शक्ती येते म्हणजे अनंत प्रमाणाची शक्ती येते. त्यामुळं ह्या ज्या देवता आहेत कर्मसृष्टीच्या आणि विकार म्हणजे दैवसृष्टीच्या देवता त्या अधीन होतात. दैवसृष्टी देवता अधीन म्हणजे त्याच्या पुढं जाऊ शकत नाही. कारण त्याची जी शक्ती जी आहे एवढी होऊन जाते की त्याच्या शक्तीपुढं ह्या दैवसृष्टीचं म्हणजे 5 ते 9 स्थानीच्या देवतेचं काहीही चालत नाही. तर आणि मग काय होतं आहे, सामान्य ज्ञान मिळवणी असेच कर्म साधन करी. सत्ता आणि सामान्य आता 2 ज्ञान झाले त्याजवळ. सत्ता ज्ञान झालं म्हणजे अप्रोक्ष ज्ञान झालं आणि सामान्य ज्ञान झालं. हे 2 मिळवणी राहिलेले कर्म शाळण करतो. असेच म्हणजे राहिलेले असेच मन शाळण करी त्याने लावले तो फेडी. आणि त्यानं जे लावलेले जे मळ आहेत म्हणजे 81 कोटी 1.25 देवतेचे मळ त्यानं आपल्या अंगावर लावून घेतले. म्हणजे विश्वमळ, प्रकृती मळ, विकृती मळ आणि विकृती मळ असे 81 कोटी 1.25 देवतेचे मळ त्यानं लावून घेतले. ते मळ त्या मळाचं क्षाळन तो करू शकतो. परंतु त्याने लावले ते तयाची न फिटे. म्हणजे अनाद्याद्या ही तर मूळचाच दोष आहे. पण जो आद्यमळ आहे तो त्याच्यानं फिटत नाही आणि अनाद्याद्या बी त्याच्यानं फिटत नाही. आणि येत क्रियेत येतात कर्म म्हणून कर्मशब्दे कर्म बोलीचे, कर्मशब्दे मळही बोली येते. कारण मळ बी करावंच लागतात म्हणून त्याला कर्म म्हणते. आणि मग कर्म बी करावं लागते त्याच्यामुळं त्याला बी कर्म म्हणतात. दोहीला बी कर्म करणेच म्हणतात. यापरी योग्य होय. याप्रमाणे तो योग्य होतो. त्याशी परमेश्वर विशेष ज्ञान दान करते. मग विशेष ज्ञान देतात. आणि विशेष ज्ञानी दैवसृष्टी वेगळा होय. आता दैवसृष्टीच्या म्हणजे 81 कोटी 1.25 देवतेचे मळ देखील निघून गेले. त्या देवता जीवाला बघू शकत नाही. आणि सगळी शक्ती अधीन होती. आणि म्हणजे सगळ्या शक्त्या ज्या आहेत त्या सगळ्या शक्त्या अधीन होतात. अप्रोक्ष होती दिसतात बी त्या अप्रोक्ष ज्ञानाला. आणि माया कोपून उदासीन होय. मायाला वाटतंय की आता आपल्या हातातला जीव गेला त्यामुळे ती कोपती म्हणजे रागवती, राग येतो तिला आणि उदास होती त्याच्यावर. माया कृपा होती तर परमेश्वर त्याशी सगळी शक्ती दान करते. परमेश्वराजवळ शक्त्या किती येतात, जडा आणि चेतना शक्त्या अनंत सृष्टीच्या देवताच्या शक्त्या परमेश्वर त्याला दान करतात, त्याला देतात. आणि मग
तो सकाळशी प्रमाणद्रव्य होय. आणि मग तो जीव नाही का सगळ्या लोकांना प्रमाणद्रव्य, सगळ्या देवतेला प्रमाणद्रव्य होतो. पण आद्यमळयुक्त चिरंदेह स्थित कृपास्पदीभूत होऊ नासे. आणि मग तरीही आद्यमळ आहे, राहिल्याच आहे, अजून आद्यमळ निघालेला नाही. आद्यमळयुक्त चिरंदेह स्थित कृपास्पदीभूत होऊ नासे. आणि हे कृपास्पदीचे दुःख परमेश्वर त्याला देतात. आद्यमळयुक्त चिरंदेहयुक्त आणि कृपास्पदीभूत होऊ नासे. चरमदेह म्हणजे शेवटचा देह. आता त्याला पुन्हा देह मिळणार नाही. असं आता तो मोक्ष मार्गाच्या वाटाला आहे, त्याला लवकरच मोक्ष मिळणार आहे आता. त्यामुळं तो चरमदेह म्हणजे जो शेवटचा देह आहे तो त्यानंतर त्याला देह मिळणार नाही, म्हणून त्याला चरमदेह मानला. आणि कृपास्पदीचे दुःख म्हणजे परमेश्वर त्याची योग्यता फेडण्यासाठी, अयोग्यता फेडण्यासाठी त्याला बोलतच नाही. त्याला काय करतात, वाळीत टाकल्यासारखं करतात. सगळेच जण त्याला वाळीत टाकल्यासारखं करतात. कोणीही त्याला बोलत नाही. कोणाकडे बी तो गेला तरी तो त्याला बोलत नाही. आणि मग कृपास्पदीचे दुःख झाल्यानंतर मग परमेश्वर त्याच्यावर कृपा करतात. तर मग मायाभाऊ, मग इथून पुढचं जे प्रकरण आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर इथपर्यंत मात्र कृपास्पदीच्या दुःखातच त्या जीवाला राहू द्या. आणि मग आपण काय करू, उद्या परमेश्वर त्याला कृपा कशी करतात आणि कृपास्पदीचे दुःख झाल्यानंतर त्याच्या अनादयचा छेद करून त्याला कशा आपल्या स्वरूपी मिळून घेतात मी तुम्हाला मायाभाऊ उद्या सांगेन. तोपर्यंत मला रजा द्या. दंडोत प्रणाम, दंडोत धन्यवाद.